गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आज आज मी तुम्हाला शिकवते आहे बनवणं दाल फ्राय. दाल फ्राय तर ही कॉमन आहे, सगळ्यांच्याच घरी बनते, पण ही सगळ्यांच्या घरी ही वेगवेगळ्या पद्धतीने बनली जाते. तर आज मी तुम्हाला जरा विदर्भ स्टाईलची दाल फ्राय बनवणं शिकवते आहे. तर बघा, पहिल्यांदा आपण याच्यात थोडी मोहरी टाकलेली आहे. ही बघा, पहिल्यांदा मोहरी थोडीच टाकायची, कारण की तेल गरम झालं आहे की नाही झालं आहे हे आपण एकदम जास्त जर मोहरी टाकली ना तर ती फुटायला त्रास होते. त्यामुळे थोडीशी मोहरी टाकायची आणि तेलाला चांगलं तापू द्यायचं. आणि मग गरम झाली की मग हो थोडी थोडी मोहरी टाकायची. या पहिल्यांदा शिकतात आहे ना बनवणं, त्यांना एक टीप आहे की असं दुरून नाही टाकायचं, घाबरायचं नाही. दुरून टाकलं ना तर ते आपल्या अंगावर येतं, मग आपल्याला लागायची वगैरे भीती वाटते. त्यामुळे खालून थोडंसं पसरून, त्यामुळे ती आपल्या अंगावर सुद्धा येत नाही आणि आपली भीतीसुद्धा दूर होते. तर आता तेल तापू द्या. तेल चांगलं तापलं की त्याच्यानंतर हे बघा, तेल तापतं आहे, मोहरी फुटती आहे चांगली. सिंपल आणि चांगली चविष्ट दाल फ्राय, गरम गरम भात, जिरा राईस याच्यावरच चांगली लागते. आता आपण थोडं जिरं टाकलेलं आहे यात. तेल चांगलं तापलेलं आहे. आता हिंग, हे माझं रामदेव बाबा हिंग वापरते मी. जे लोक गळा हिंग वापरतात ना त्यांनी तर खूपच कमी थोडंसं टाकावं, ते जास्त लागत नाही. कारण की तर नेक्स्ट स्टेप आहे आपली, हा कांदा मी चिरून घेतलेला आहे. कांदा आणि लसूण बारीक चिरलेला आहे. तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण हा कांदा लसूण टाकणार आहोत. हे बघा, कांदा लसूण पूर्ण टाकलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. चांगला परतायचा, एकदम गुलाबी नाही होऊ द्यायचा दाल फ्रायमध्ये कांदा, कारण की थोडासा पांढरा सुद्धा चांगला लागतो. जर तुम्हाला आणखी एक टिप देते आहे, जर तुम्हाला कांदा लवकर शिजवायचा असेल ना तर आधी थोडंसं असं मीठ टाकायचं. त्याने काय होतं, लवकर कांदा शिजतो. ही माझी पर्सनल टिप आहे, सगळ्यांच्या वेगवेगळ्या राहतात. लसूण टाकलेला आहे आणि कांदा टाकलेला आहे आणि दोन्ही बारीक चिरून घेतलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा. मंद आचेवर ठेवायचं, कारण की जर गॅस फुल ठेवला ना तर जळायची भीती राहते. कारण की आपण किचनमध्ये गोष्ट एक करतो पण कारभार 10 करतो. कधी इथे हात कधी इथलं काम चाललं आहे, कधी तिथलं काम चाललं आहे. तर गॅस कधी पण स्लो असलेला बरा, की आपण जी वस्तू बनवतो आहे ना ती जळायची भीती नाही राहत. चला, तर नेक्स्ट स्टेप तुम्हाला दाखवते. हे बघा, टोमॅटो आणि मिरची. मिरची ही आपल्या आवडीनुसार घालायची. मी जरा जास्त घातलेली आहे, मला तिखट आवडतं. तसं विदर्भ स्टाईल जर दाल फ्राय बनवते तर तिखट तर राहीलच, पण तरी तुमची स्वतःची इच्छा. जरा सोपी रेसिपी आहे ही. ज्यांना जेवण बनवता येत नाही ना, साधारण भात लावावा, अशा प्रकारची दाल फ्राय करावी. मस्तपैकी भात, दाल फ्राय, त्याच्यावर तूप आणि मीठ, लोणचं असेल तर लोणचं. लोणचं तर हे राहतं सगळ्यांकडे, घरचं राहतं किंवा बाहेरचं राहतं. तसं मी लोणचं पण बनवलेलं आहे, तुम्हाला ते पण दाखवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या. हे बघा, कांदा एवढा शिजू द्यायचा, जास्त गुलाबी नाही होऊ द्यायचा. थोडासा म्हणजे कच्चा पण नको पण जास्त गुलाबी पण नको, जास्त परतलेला नको, तोच वेगळा लागतो. लसूण असो की कांदा, थोडासा हलका असा. आता आपण टोमॅटो आणि मिरची टाकलेली आहे.
आपलं वरण तयार आहे इथे चांगलं. हे मी अर्धा तास आधी डाळ भिजवून ठेवली होती तुरीची. आपली इच्छा, आपण मिक्स डाळीचं पण दाल फ्राय बनवू शकते. त्यामध्ये मुगाची डाळ जाते, चण्याची थोडीशी आणि तुरीची तर जाते, तुम्हाला माहिती आहे. मुगाची आपण पिवळी पण घालू शकतो आणि सालाची पण. सालाच्या मुगाच्या डाळीचं वरण चांगलं लागतं तसं. ते याला तर थोडंसं शिजू द्या, कांदा टोमॅटोला. सोपी रेसिपी आहे, एकदम सोपी. जास्त काही आपल्याला नाही करावं लागत. जेवढ्या घरी वस्तू आहेत त्याच्यातच होऊन जाते. आता यात मी थोडं धने पावडर टाकलेली आहे. थोडीशी हळद, कारण की वरणात हळद टाकलेलीच असते ना, त्याच्यामुळे हळद थोडीशी टाकावी. तिखट आपल्या इच्छेनुसार, आपल्याला कसं हवं आहे. आणि मीठ आधी टाकलं होतं, त्याच्यानंतर आणखी टाकायचं आपल्या क्वांटिटीप्रमाणे, की आपण किती वजन शिजवलेलं आहे आणि किती नाही त्यानुसार. चांगलं त्याला मिक्स करायचं. जिरे पावडर, जिरं टाकलं असेल तरी पण जिरे पावडर थोडंसं टाकायचं. ती आपली इच्छा म्हणा, कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत. मला आवडतं जरा, तर मी टाकते आहे. सॉरी, हा व्हिडिओ पहिल्यांदा दुसरा की तिसरा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडं दिसायला मी ट्राय करेन की नेक्स्ट टाईम चांगला बनवू. ते बघा, ते जिरं पावडर टाकलेलं आहे मी. आणि एक मिनिट, आणखी थोडंसं तुम्हाला डिस्टर्ब होईल, पण मी गोडा मसाला आणायला चालली आहे. हा गोडा मसाला आहे. गोडा मसाला म्हणजे काळा मसाला, विदर्भातले लोक त्याला काळा मसाला म्हणतात. गोडा मसाला पूर्ण महाराष्ट्रातच म्हटलं जातं. चांगलं लागतं गोडा मसाल्याने वरण. हे बघा, एवढा टाकलेला आहे मी, 1 चम्मच. आणि आता याच्यात वरण टाकायचं. हे बघा आपलं हे वरण. आणि त्याला चांगलं मिक्स होऊ द्यायचं असं. हे बघा, छान मिक्स झालं आहे हे वरण. आता याच्यात पाणी टाकायचं आहे थोडंसं. ती आपली इच्छा राहते. ज्याला घट्ट असं वरण आवडत असेल तो घट्टही खाऊ शकतो, पण मी थोडंसं पाणी टाकते कारण की थोडंसं पातळ हवंच वरण. त्यामुळे मी थोडंसं पाणी घेते आहे. या वरणाच्या भांड्यातच घ्यायचं पाणी. बघा, असं मिक्स करायचं आणि असं टाकून द्यायचं. झालं. साखर टाकलेली होती मी वरणात, तुम्हाला सांगायची विसरले. ज्याला वरतून टाकायची त्याने वरतून टाकावी. मी आधीच वरणातच टाकलेली होती. तर हे बघा, त्याला उकळी आली की कोथिंबीर, थोडीशी वरतून कोथिंबीर टाकायची. झालं, आपली दाल फ्राय तयार. मस्त मऊ गरम गरम भात आणि दाल फ्राय एवढी चविष्ट लागते की आपल्याला भाजीची आवश्यकताच नाही. याला चांगली उकळी. हे बघा कलर कसा दिसतोय पहा. थोडं कमी तिखट बनवलेलं आहे मी, कारण की माझ्या मिस्टरांना तिखट जरा कमी लागतं. नाहीतर मी त्याच्यापेक्षा जास्त अशी लाल लाल पण चांगली लागते. थोडीशी लाल मिरचीची फोडणी वगैरे दिली बनवून तर आपली इच्छा. तर ही आहे आपली दाल फ्राय तयार. छान गरम गरम चांगली उकळी आली की झालं मग भातावर खायला तयार. याच्याबरोबर आपण थोडंसं पापड वापर तळून पण खाऊ शकतो. भात, पापड, मेटकूट हे महाराष्ट्रीयन लोकांकडे राहतात. आपल्या ज्वारीचा पापड, तांदळाचा पापड, उडदामुगाचा पापड छान लागतं. साधी रेसिपी आहे. कंटाळा येत असेल तर हेच बनवायचं आणि मस्तपैकी खायचं आणि आपलं पोट भरायचं. चला मग करून पहा तुम्ही पण घरी. ठीक आहे, चला बाय, गुड नाईट.